कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने। तुम्ही बघू शकता किती यम्मी यम्मी क्रीमी कस्टर्ड आपलं बनून तयार झालेलं आहे। लहान मुलांना ही कस्टर्ड रेसिपी खूप आवडते। चला तर मग आपण याची रेसिपी पाहूया। फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे। त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध। दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। दूध व्यवस्थित तापल्यानंतर त्यामधील 3 चमचे दूध एका छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या दुधामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची आहे। कस्टर्ड पावडरला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत। तुम्ही बघू शकता दुधामध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता हे दूध गॅसवर तापत असलेल्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे। तर दुधामध्ये व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे 5 चमचे साखर। मी अर्धा लिटर दुधासाठी 5 चमचे साखर वापरलेली आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। साखर व्यवस्थित त्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळलेली आहे। आता यामध्ये घालायची आहे 1 चमचा ड्रायफ्रूटची पावडर। तुमच्याकडे असेल तर घाला आणि नसेल तर स्किप केली तरी चालेल, ऑप्शनल आहे। ड्रायफ्रूटच्या पावडरीला देखील दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूटची पावडर आपली दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि दूधही छान क्रीमी बनलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि दुधाला थंड होऊ द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता दूध आपलं छान थंड झालेलं आहे। आता यामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक कट केलेला 1 सफरचंद। मी अर्धी वाटी काळे द्राक्ष आणि अर्धी वाटी पिवळे द्राक्ष कट करून घेतलेली आहेत, ती यामध्ये घालून घ्यायची आहे। एका डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घेऊया। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची फळे देखील वापरू शकता। सर्व गोष्टींना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व गोष्टी दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत। कस्टर्डला रंग देखील सुरेख आलेला आहे आणि छान क्रीमी टेक्स्चर देखील आलेला आहे। आता हे थंड होण्यासाठी 2 ते 3 तास आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया। 2 ते 3 तास कस्टर्ड आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, ते छान थंड झालेलं आहे। आता आपण खाण्यासाठी सर्व करूया। तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर ते आणखीन क्रीमी झालेलं आहे। अशा प्रकारे अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही कस्टर्ड घरच्या घरी बनवू शकता। लहान मुलांना ही रेसिपी खूप आवडते। खाण्यासाठी तयार आहे आपलं यम्मी यम्मी क्रीमी कस्टर्ड रेसिपी। तुम्हाला ही कस्टर्ड रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे एकदा कस्टर्ड रेसिपी नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।